नमस्कार मित्रमंडळी, मी आलतो गाडी भरून अहमदाबाद ते मोरबी आलो. मोरबीमध्ये 5 दिवस 25 तारखेपर्यंत मोरबी बंद आहे. मग आता काय करणार? हॉटेलमधलं खाऊन खाऊन जीव त्यागलेला होता. त्या हॉटेलमधलं पोळचट खाणं खवडत नाही म्हणून म्हणलं चला बसल्या बसल्या आपलं काय नाही बनवता येत आपल्याला भारी, पण राईस तर बनवावं का, आपलं मसाला राईस बनवावं. म्हणून मसाला राईस बनवण्यासाठी कांदा वगैरे घेतला, कापायला चालू केल्यानंतर मग परत असं काय 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 टाकावं आपल्याला काय माहिती नसते. पण घरी बायकोला फोन करून विचारलं की म्हणलं मला खिचडी कशी बनवते तू फोनवर सांग, मी तू जसं सांगशील तशी इकडं बनवतो. अशा हिशोबाने मग कांदा वगैरे कापायला चालू होता. याच्या अगोदर टमाटे वगैरे कापून ठेवले होते. आणि मग आता नवीन पहिल्या वेळेस करायला लागल्यामुळे मेळ लागत नव्हता, कोणचं काय कुठं ठेवू, कसं काय करू. तरी पण जसं सुचन तसे करायला चालू होतं आपल्यावर. मग कांदा बाजूला काढून ठेवला. कांदा किती कापू ह्याचा पण तपास नाही आपल्याला. भला कचकटवून कांदा कापून ठेवला. 2 कांदे एवढूशे आहे ह्याला खिचडीला, एकट्याच्या खिचडीला 2 कांदे कापलेत. मग आता काय घेऊ म्हणून बघत होतो त्या कॅरेटमध्ये काय घ्यावं ते सुधारणा मला. खिचडी तर बनवायची, शेवटी लक्षात आलं चला कोथिंबीर तर कापून ठेवू म्हणलं, बघून घेऊ पुन्हा काय टाकायचं ते. आता आणखी कॅरेटमधून काय घ्यायचं होतं माझ्या ध्यानात, हवा येत होती. त्या हवा येण्यामुळे दरवाजा लावून टाकला. ती कोथिंबीर बी अशी काड्या, तुरटीच्या काड्या जसं काय म्हणतात का नाही, कशी उभी कापू का आडवी कापू तेच कळा ना मला. करून खाणं सोपं वाटते पण अवघड बी तसंच आहे. जराशी जर भाजी इकडे तिकडे झाली तर आपण बायकोला घरी कचाकच शिव्या देतो, ही कसली भाजी बनवली म्हणतो. पण जेव्हा स्वतः बनवायला लागतं माणूस तेव्हाच कळतंय राव बाया माणसाची कमाल आहे बरं का, की असं बनवून खायला रे मेळ लागतो. आयला हे कसं बनवत असते रे बाबा. आपल्याला जराशी मीठ कमी झालं तर आपण आयमा एक करून टाकतो घरच्याची. एवढं झाल्यानंतर आता बघत होतो की आता काय घ्यायला पाहिजे. कोथिंबीर कापली, कांदा कापला, आता काय कापू. आम्हाला जाऊ द्या, हे टाकतात का नाही टाकतात माहित नाही, पण फुलवर बी घेतली. फुलवर गोबी बी कापून टाकू म्हणलं त्याच्यामध्ये, बघू जाऊ दे तिकडे जे होईल ते होईल. कोणाला बोंब मारता येते. कधी 1 रुपयाचं विकत घेऊन बनलेलं नाही काय नाही. तर पुन्हा ध्यानामध्ये आलं राव हे सगळं रिक्षामध्ये घेऊन फिरत आहे ते माळव्यावालं, ते धुवून घ्यायला पाहिजे म्हणलं. मग धुवून घेण्यासाठी पहिलं मटेरियल बाजूला टाकलं. पहिलं मटेरियल बाजूला टाकून मग आपलं चालू होतं हळूहळू धुवून घ्यायला. धुवून घेतली थोडीशी, म्हणलं सगळी टाकल्यावर नुसतं बघून भाजीपाल्यानेच गच व्हायचं, तांदूळ टाकायला जागा नाही राहायची. म्हणून आपलं गोबी बारीक कापून घेतली. गोबी बारीक कापून घेतल्यानंतर आता कापीत